हॅलो डिअर स्टुडंट्स, कसा होता आजचा तुमचा इंग्लिशचा पेपर? ऍक्च्युली खूप इझी होता. कम्पॅरेटिव्हली आधीच्या जे गेल्या वर्षीचा तुमचा जो पेपर होता त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी इझी आहे असं मला तरी वाटलं. तुम्हाला कसा गेला कमेंट करून मला सांगा. चला पटपट पटपट आन्सर्स बघूयात काय काय होते. मी जरा फास्ट मध्ये घेते. सो पहिला क्वेश्चन काय होता, ही वॉज आस्किंग टू गो फॉर द कॉन्सर्ट. आणि त्याला काय करायचंय, इन्फायनेटिव्ह फॉर्म मध्ये त्याला त्यातला जो आहे तो चूज करायचा आहे. तर टू गो हा त्याचा इन्फायनेटिव्ह फॉर्म झाला. त्यानंतर आयडेंटिफाय द टाइप ऑफ सेंटेन्स हा इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. अरेंज द फॉलोइंग वर्ड्स ह्याच्यामधला हा पहिला, हा दुसरा, तिसरा आणि चौथा ह्याप्रमाणे सिक्वेन्स येतात. मी जरा जास्त डिटेल एक्सप्लेन करत नाही. हा कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ नाउन्स. स्पेसिफिकली इथं नाउन घ्यायचे आहेत. आता इथं पोडियमचं त्यांनी एक दिलेलं आहे. मग एम दुसरा वर्ड, म्हणजे दुसरा वर्ड जो आहे तुमचा तो एम पासून सुरू होणारा पाहिजे. मग इथं मी समजा मंकी घेतला, मग आता इथं शेवटी वाय, वाय वरून काय घेऊयात आपण, याक घेऊ. सपोज जे जे आठवतील ते तुमचं तुमचं तुम्ही काय अजून वेगळं केलं असेल तुम्ही मला सांगू शकता. नो के वरून आपण काय घेऊ शकतो, की घेऊ शकतो. येस. आणि परत वाय आलं, वाय वरून येल्लो कलर घेऊ शकतो. सो अशा पद्धतीने हे नाउन्सची चेन बनवायची होती. पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स, याच्यामध्ये कॅन यू कुक, सो क्वेश्चन मार्क आहे असं लिहू शकता तुम्ही. देन कम पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये ह्या सेंटेन्सला कन्व्हर्ट करायचा आहे. आय एम डुईंग माय बिट, आय हॅड बीन डुईंग माय बिट. त्यानंतर वर्ड रजिस्टर बनवायचा आहे, म्हणजे बँकशी रिलेटेड वर्ड्स त्याच्यामध्ये तुम्हाला घालायचे आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्ही कॉम्प्युटर घालू शकता, अकाउंट घालू शकता, त्यानंतर क्रेडिट, डेबिट, लोन किंवा मग मस्टर घालू शकता. अशा पद्धतीचे बँकशी रिलेटेड तुम्ही वर्ड रजिस्टर बनवायचा आहे. किंग एक्झिक्युटेड द बियर्डेड मॅन्स ब्रदर. सो बियर्डेड मॅन्स ब्रदर वॉज एक्झिक्युटेड बाय द किंग, हे त्याचं या पद्धतीनं सेंटेन्स होईल. डायमंड इज वन ऑफ द मोस्ट प्रेशियस स्टोन्स. आता ह्याचं व्हेरी फ्यू स्टोन पासून सुरुवात करायची आहे. सो व्हेरी फ्यू स्टोन्स आर ॲज प्रेशियस ॲज अ डायमंड. प्रेशियस डायमंड इज मोर प्रेशियस दॅन एनी अदर स्टोन. असे दोन सेंटेन्सेस होतात. त्यानंतर मेक टू सेंटेन्सेस बाय युझिंग द गिवन वर्ड ॲज अ नाउन अँड ॲज अ वर्ब. म्हणजे तुम्हाला ह्याचा अर्थ कळाला का बघा, की अप्रोच हा शब्द जो आहे तो एक सेंटेन्स असं बनवायचं की ज्याच्यात अप्रोच हे नाउन म्हणून तुम्ही वापराल, आणि दुसरं सेंटेन्स असं बनवायचं की ज्याच्यामध्ये अप्रोच हे तुमचं व्हर्ब म्हणून वापराल. फॉर एक्झाम्पल इथे समजा मला व्हर्ब, मी एकच एक्झाम्पल देते, तुम्ही तुमचे असू शकतात काही वेगळे. व्हर्ब म्हणून करायचं असेल तर वी नीड टू अप्रोच द प्रॉब्लेम, असं काहीतरी. वी नीड टू अप्रोच द प्रॉब्लेम, हे एक सेंटेन्स झालं व्हर्ब म्हणून. आणि दुसरं काय सांगितलं आपल्याला, ऍज अ नाउन. म्हणजे अप्रोच हा शब्द ऍज अ नाउन तुम्हाला करायचा असेल तर माय अप्रोच ऑफ टीचिंग, म्हणजे फॉर एक्झाम्पल माय अप्रोच ऑफ टीचिंग इज व्हेरी जनरस, असं काहीतरी मी लिहू शकते ह्याच्यात. किंवा व्हेरी स्टुडंट सेंटर्ड, असं काहीतरी त्याच्यामध्ये एखादं सेंटेन्स आपल्याला बनवता येईल. त्यानंतर मॅच द पेअर्स. माचू पिचू पेरू, सिडनी ओपेरा हाऊस ऑस्ट्रेलिया, येलोस्टोन नॅशनल पार्क द US, आणि हिस्टॉरिक सेंटर ऑफ व्हिएना ऑस्ट्रिया, ह्या पद्धतीनं आहे. देन हे त्याच्या इथं आहे सगळी माहिती. त्यानंतर डेंजर्स टू द वर्ल्ड हेरिटेज साईट, वॉर, पोचिंग, अर्थक्वेक्स, अनकंट्रोल्ड अर्बनायझेशन, हे असे काही त्या पॉइंट मधलेच दिलेले आहेत इथे. नंतर ऍडजेक्टिव्ह आहेत नॅचरल आणि हेवी, वर्ब्स आहेत अलोकेट आणि प्रोटेक्ट. पिक आउट द सबऑर्डिनेट क्लॉज. तर हा आहे सबऑर्डिनेट क्लॉज दॅट आर लोकेटेड इन 148 कंट्रीज. त्यानंतर वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर इन डेंजर. व्हर्बल क्वेश्चन बनवायचा आहे, आर वर्ल्ड हेरिटेज साइट्स इन डेंजर. त्यानंतर हाऊ कॅन वी प्रिझर्व नॅशनल हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स, याच्यामध्ये तुम्ही पर्सनल रिस्पॉन्स टाईप सांगू शकता की कशा पद्धतीनं काय करावं लागेल हे करण्यासाठी. नेम्स ऑफ द पीपल गिव्हन क्रेडिट बाय द स्पीकर,
हे आहेत कालूकुमार, धूमदास, आदर्श किशोर आणि इक्बाल मसीह सॉरी. Then comes fill up the boxes. 2 centers of global peace, इंडिया आणि नॉर्वे आहेत. आणि द स्पीकर रिप्रेझेंट्सचं उत्तर तुम्हाला इथं सापडेल बघा. द साऊंड ऑफ सायलेन्स, द क्राय ऑफ इनोसन्स अँड द फेस ऑफ इनव्हिजिबिलिटी आणि मिलियन्स ऑफ दी चिल्ड्रन हु आर लेफ्ट बिहाइंड वगैरे हे त्याचं उत्तर आहे. तर त्यातले 2 कोणते तुम्ही लिहू शकाल. Antonyms: honor, dishonor, broken, unbroken. A person who works for social change. त्या पॅसेज मधला शोधायचा आहे ऍक्टिव्हिस्ट. त्यानंतर पर्सन हू सॅक्रिफायसेस, तर त्याचं आहे मार्टिर्स. त्यानंतर डू एज डायरेक्टेड. आय हम्बली ऍक्सेप्ट दिस अवॉर्ड ऑन बिहाफ ऑफ ऑल सच मार्टियर्स. पिक आउट 2 डिटर्मिनर्स, तर हे दिस आणि ऑल. आय हॅव हेल्ड देअर इंज्युअर्ड बॉडीज अँड फेल्ट देअर ब्रोकन स्पिरिट्स. I have held their not only injured body. I have held not only their injured bodies. असं थोडंसं सिक्वेन्स चेंज होईल. I have held not only their injured bodies but also felt their broken spirits. ह्या पद्धतीनं सेंटेन्स होईल. सोशल वर्कर व्हायचं असेल का तर अगेन तुमचा पर्सनल रिस्पॉन्स वाला आहे. ट्रू ऑर फॉल्स मध्ये ट्रू फॉल्स असे आहेत. ठीक आहे, हे थोडेसे मोठेवाले मी घेत नाही 2 मार्कांचे. इथं ह्याच्यामध्ये दिलेले आहेत कुठेतरी फादर आणि त्याने काय काय केलेले आहेत ते. हिज राईट्स टू टेम द पॉइझन विथ अन इनकॅन्टेशन वगैरे जे आहे ते इथं त्याची उत्तर आहेत. 1 मार्कचा पुढचा काय आहे. एक्झाम्पल ऑफ अँटीथेसिस फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. अँटीथेसिस त्याच्यामधलं कुठे गेलं अँटीथेसिस. माय मदर, माय फादर स्केप्टिक, रॅशनलिस्ट, ट्राईंग टू एव्हरी कर्स अँड ब्लेसिंग. त्यानंतर अँटीथेसिस फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट तोच झाला तुमचा मगाचा. आता पोएमचं टायटल आणि हे तर तुम्हाला इथं दिलेलंच आहे. टायटल तुम्ही लिहिलं असेल ना, वेअर द माइंड इज विदाउट फिअर, रवींद्रनाथ टागोर आहेत. त्यानंतर ह्याची राईम स्कीम जी आहे ती फ्री व्हर्स येते, कारण त्याच्यामध्ये स्पेसिफिकली कोणती राईम स्कीम दिसणार नाही. आणि फिगर्स ऑफ स्पीच ह्याच्यामध्ये कोणते कोणते येतात तर आय थिंक पर्सोनिफिकेशन एक येईल, त्यानंतर रिपिटेशन एक येईल, मेटाफर आणि अलिटरेशन हे 4 फिगर्स ऑफ स्पीच ह्याच्यामध्ये येतील. त्यानंतर रंगोली इज अन एज ओल्ड ट्रॅडिशनल फोक आर्ट. नंतर बेसिक मेथडॉलॉजी रिमेन्स द सेम इन ऑल द एरियाज. The traditional material used for rangoli is rice flour. Nowadays white stone powder is used for making rangoli. हे 1 मार्कांचे झाले. त्यानंतर इथं बराच पेपर असतो रे तुमचा मोठा. सोपा असतो पण बराच मोठा आहे, हो की नाही. सो याच्यामध्ये मला असं स्क्रोल करून 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 हात दुखायला लागला, तर मी हा हात वापरते. चला. दॅट प्रूव्ह द फॉलोइंग. आर्ट ऑफ रंगोली हॅज बीन केप्ट अलाइव्ह बाय विमेन. सो याचा आय थिंक मी इथं कुठेतरी हे केलेलं आहे. रुरल अँड अर्बन वुमेन ऑफ इंडिया हॅव केप्ट दिस आर्ट अलाइव्ह बाय पासिंग द एक्सपर्टीज डाऊन थ्रू द जनरेशन्स. हे त्याचं उत्तर झालं. त्यानंतर इट इज इझी टू गेट कलर्ड राईस फॉर रंगोली. त्याचं उत्तर हे आहे, विथ फूड कलर्स रेडीली अवेलेबल इन द मार्केट. त्यानंतर करेक्ट ऑप्शन्स ह्याच्यातले, द इंग्लिश वर्ड ग्रास हॅज बीन डिराइव्ड फ्रॉम. त्यानंतर द मेन पर्पज, इट इज अ ट्रॅडिशन. त्यानंतर द स्कूल हॅड ऑर्गनाइज्ड परेड ऑन ऑकेजन ऑफ इंडिपेंडन्स डे. त्यानंतर ह्याच्यामध्ये 2 सुरुवात करायचं आहे हे वाक्य. सो डिफरंट दो द डिझाईन्स व्हॅरी इन डिफरंट पार्ट्स ऑफ इंडिया, कॉमा द बेसिक मेथडॉलॉजी रिमेन्स द सेम इन ऑल, असं हे सेंटेन्स होईल. त्यानंतर दीज आर डेकोरेटिव्ह डिझाईन्स मेड, हे तर ठीक आहे, पिक प्रेपोजिशन झाले ऑन आणि ऍट.
हे अगेन तुमचं पर्सनल रिस्पॉन्स आले आहेत ते मी घेत नाही. डिरेक्टली पुढे जाऊयात. लेटर विटर आहेत, ठीक आहे. ह्याच्यामध्ये सॉइल इरोजन, त्याचे कॉजेस नॅचरल आणि मॅनमेड 2 फॅक्टर्स आहेत. नॅचरलमध्ये फॉरेस्ट फायर, वॉटर आणि अनऑबस्ट्रक्टेड ओव्हरफ्लो तो झाला. डिफॉरेस्टेशन हे मॅनमेड फॅक्टर आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही अजून एक लिहू शकता एक्सेसिव्ह कल्टिवेशन. आय थिंक तुमच्या त्या पुस्तकामध्ये आहे तो पार्ट. इफेक्ट्स फ्लड, ड्रॉट, त्यानंतर व्हायटल न्यूट्रिएंट्स गेट वेस्टेड अवे, प्रिव्हेन्शन, कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम्स, बंड्स, अफॉरेस्टेशन आणि काउंटर प्लोईंग. त्यानंतर नॉन व्हर्बल टू व्हर्बल हे दिलेलं आहे, ठीक आहे. आय थिंक कम्प्लीट झालेला आहे तुमचा पेपर. बाकी हे सगळे मोठे मोठे आहेत, होय की नाही. येस. सो झाला आता, बरेच अर्धी परीक्षा झाल्यासारखं आहे तुमचं, होय की नाही. आता नेक्स्ट पेपरच्या तयारीला लागूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय. थँक्यू. ऑल द बेस्ट.